श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र, मंगलमयी आणि अलौकिक असा दिवस. वर्षातील 365 दिवसांपैकी हा एकमेव असा दिवस असतो ज्या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडात गुरूंची, साक्षात आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची दिव्य आणि सकारात्मक ऊर्जा अत्यंत प्रखरतेने वाहत असते. शास्त्र असे सांगते की गुरुपौर्णिमेच्या रात्री साक्षात स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरावर, त्याच्या भक्तीवर आणि त्याच्या भावनेवर विशेष नजर ठेवून असतात. पण भक्तांनो, दुर्दैवाने आपल्यापैकी अनेक लोक या पवित्र रात्रीचे महत्त्व न ओळखता ही केवळ मोबाईल, TV किंवा नको त्या विचारात वेळ वाया घालवतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अत्यंत सोपा पण अत्यंत शक्तिशाली स्वामी उपाय सांगणार आहे, जो गुरुपौर्णिमेची रात्र संपण्यापूर्वी म्हणजे रात्री 12 वाजण्याच्या आत तुम्ही तुमच्या घरात केला तर तुमच्या घरातील कित्येक वर्षांची अडकलेली कामे मार्गी लागतील. घरातील सततचे वादविवाद, आजारपण आणि पैशांची चणचण एका रात्रीत दूर होण्यास मदत होईल. साक्षात स्वामी समर्थ या पवित्र रात्री भक्तांना कोणता गुप्त आशीर्वाद देतात आणि आज रात्री तुमच्या देवाऱ्यासमोर नक्की काय आणि कसे करायचे आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. भक्तांनो, इथे एक गोष्ट अतिशय महत्त्वाची लक्षात ठेवा. जर काही कारणास्तव, कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा अडचणींमुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही, तर मुळीच काळजी करू नका किंवा निराश होऊ नका. स्वामींची भक्ती ही वेळेच्या बंधनात अडकलेली नाही, तर ती भावनेची भुकेली आहे. जर आज तुम्हाला हा उपाय करता आला नाही, तर येणाऱ्या कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही याच पद्धतीने हा सोपा उपाय करू शकता. स्वामी तुमच्या भावनेचा नक्की स्वीकार करतील. तर आता गुरुपौर्णिमा म्हणजे काय? केवळ वर्षातून एकदा देवाला हार फुले वाहणे, पेढे टेकवणे किंवा फोटोसमोर हात जोडणे एवढाच गुरुपौर्णिमेचा अर्थ आहे का? अजिबात नाही. अक्कलकोटचे साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना नेहमी म्हणतात, अरे मूर्खा, गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नाही, तर तुझ्या अंतःकरणात श्रद्धेचा आणि भक्तीचा दिवा प्रज्वलित करण्याचा हा सोहळा आहे. तू वर्षभर काय केलेस याने मला फरक पडत नाही, पण आजच्या या एका रात्री जर तू अत्यंत निष्कपटी मनाने आणि अढळ विश्वासाने माझ्या चरणी लीन झालास, तर तुझ्या जन्मानजन्माचे फेरे मी मिटवून टाकीन. स्वामी पुढे असेही म्हणतात की लोकांना वाटते मी केवळ अक्कलकोटमध्येच बसलो आहे, पण अरे भक्ता, जिथे माझा नामजप चालतो, जिथे भक्ताच्या डोळ्यात श्रद्धेचे 2 थेंब येतात, तिथे मी साक्षात हजर असतो. गुरुपौर्णिमेच्या रात्री जो भक्त एकाग्र मनाने माझी सेवा करतो, त्याच्या घरात अन्न आणि धनाची कधीही कमतरता भासू देणार नाही, हा माझा तुला शब्द आहे. म्हणूनच भक्तांनो, आजच्या या रात्रीचे मोल ओळखा. आजची रात्र ही साध्या रात्रींसारखी नाही. आजच्या रात्री ब्रह्मांडीय शक्ती तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असतात. फक्त तुमच्याकडून एका योग्य सेवेची आणि हाकेची गरज असते. भक्तांनो, आता मी जो उपाय सांगणार आहे तो अत्यंत सोपा आहे, पण त्याचे फळ अपरंपार आहे. आज गुरुपौर्णिमेची रात्र संपण्यापूर्वी म्हणजे रात्री 12च्या आत तुम्हाला तुमच्या घरातील पूजाघरात हा अत्यंत सोपा उपाय श्रद्धेने करायचा आहे. प्रथम
रात्री हातपाय स्वच्छ धुवून प्रसन्न मनाने तुमच्या पूजाघरात बसा. स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर एक लहानसा पाट ठेवा. स्वामींसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. लक्षात ठेवा, दिव्याची वात ही पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. पूर्व दिशा ही ज्ञान आणि आरोग्य देते, तर उत्तर दिशा ही धन आणि लक्ष्मीला आकर्षित करते. आता एक लहानसा लाल रंगाचा स्वच्छ कापडाचा तुकडा घ्या. त्यावर 1 रुपयाचे किंवा 5 रुपयांचे एक नाणे ठेवा. त्या नाण्यावर थोडेसे अखंड तांदूळ म्हणजेच अक्षता आणि थोडीशी हळद कुंकू वाहा. त्या दिव्याच्या शांत ज्योतीकडे पाहत डोळे मिटून अत्यंत भावुक मनाने किमान 11 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा स्पष्ट उच्चारात जप करा. जप करताना मनात हाच विचार ठेवा की स्वामी साक्षात तुमच्या समोर बसलेले आहेत आणि ते तुमच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या चरणी दोन्ही हात जोडून माथा टेकवा आणि म्हणा, हे स्वामीराया, आजपर्यंत माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून कळत नकळत झालेल्या सर्व चुका, कर्मदोष आणि अपराध क्षमा करा. माझे घर, माझी मान सन्मान, माझी संपत्ती आणि माझे संपूर्ण आयुष्य आज मी तुमच्या श्रीचरणी समर्पित करीत आहे. माझ्या घरातील नकारात्मकता दूर करा आणि तुमचा अभयहस्त माझ्या डोक्यावर कायम ठेवा. हा उपाय करून झाल्यानंतर ते नाणे आणि अक्षता रात्रभर स्वामींच्या चरणाजवळच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणे आणि अक्षता त्या लाल कापडात बांधून तुमच्या घरातील तिजोरीत किंवा पैशांच्या पाकिटात ठेवून द्या. तो साक्षात स्वामींचा आशीर्वाद आणि अभय कवच बनेल. भक्तांनो, हा केवळ एक उपाय नसून स्वामींच्या दिव्य ऊर्जेचा तुमच्या घरात झालेला प्रवेश आहे. स्वामी म्हणतात, जिथे पूर्ण श्रद्धा आणि समर्पण असते तिथे अशक्य गोष्टीही शक्य होतात. ज्या ज्या भक्तांनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र रात्री हा सोपा उपाय केला आहे त्यांच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडलेले पाहायला मिळाले आहेत. तुमच्या घरात जर विनाकारण भांडणे होत असतील, सतत कटकटी होत असतील किंवा घरातील वातावरण जड वाटत असेल, तर या उपायामुळे घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते. ज्या घरात गुरुपौर्णिमेच्या रात्री तुपाचा दिवा आणि अक्षतांचा हा उपाय होतो त्या घरात नको ते उधळपट्टीचे खर्च थांबतात आणि पैशांची आवक वाढू लागते. घरातील सदस्यांचे डोके शांत राहते, आजारपण दूर पळते आणि घरामध्ये एक अतिशय प्रसन्न आणि पवित्र वातावरण निर्माण होते. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा भक्तांनो, कारण स्वामींचे एकच ब्रीदवाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न होता. जर या व्हिडिओने तुमच्या मनात थोडी जरी भक्ती आणि आनंद निर्माण केला असेल तर आपल्या या चॅनलच्या स्वामी सेवेला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या सुपर थँक्स बटनावर क्लिक करून तुमचे लहानसे योगदान देऊ शकता. तसेच आजच्या या मंगलमयी दिवशी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही जितक्या जास्त कमेंट्स कराल तितका हा व्हिडिओ इतर स्वामीन भक्तांपर्यंत पोहोचेल आणि आज रात्री त्यांनाही हा सोपा उपाय करता येईल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा. चला तर भक्तांनो, आजच्या या मंगलमयी गुरुपौर्णिमेच्या रात्री स्वामींच्या या दिव्य संदेशाला आपल्या हृदयात साठवून घेऊया आणि आज रात्री हा सोपा उपाय करून स्वामींचा अढळ आशीर्वाद प्राप्त करूया. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा खूप खूप मंगलमयी शुभेच्छा. स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. अत्यंत भक्तिभावाने, गदगद अंतकरणाने आणि शेवटी साक्षात ब्रह्मांड नायकासमोर लीन होऊन म्हणा, अशक्य ही शक्य करतील स्वामी.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.